अतिशय महत्त्वाच्या 25 किचन टिप्स. टिप नंबर 1. वडापावची सुकी लाल चटणी हॉटेलसारखी बनवण्यासाठी वडे तळून झाल्यावर बेसनाचा जो चुरा क्रम्बल्ड तेलात उतरतो तो फेकून न देता बाजूला काढा. मिक्सरमध्ये हा बेसनाचा चुरा भरपूर लसूण पाकळ्या सालीसह घेऊन लाल तिखट आणि मीठ एकत्र वाटून घ्या. यामुळे चटणीला अस्सल गावरान आणि खमंग चव येते. टिप नंबर 2. थालीपीठ खमंग आणि खुसखुशीत भाजण्यासाठी थालीपीठ तव्यावर थापून झाल्यावर त्याच्या मध्यभागी आणि कडेने बोटाने 3-4 छोटी छिद्रे होल करा आणि त्या छिद्रांमध्ये थोडे तेल किंवा साजूक तूप सोडा. सुरुवातीला 1 मिनिटे त्यावर झाकण ठेवा. यामुळे थालीपीठ आतपर्यंत छान शिजते आणि कडासुद्धा कुरकुरीत होतात. टिप नंबर 3. भाज्या परतताना किंवा फोडणी देताना जास्त तेल न वापरता मोजून मापून 1 ते 2 चमचे तेल वापरा. तेल कमी केल्याने कॅलरीज आपोआप कमी होतात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 4. मोदकाची उकड पांढरी शुभ्र होण्यासाठी तांदळाची उकड काढताना उकळत्या पाण्यात 1 चमचा साजूक तूप आणि 2 चमचे दूध घाला. यामुळे मोदक पांढरे आणि मऊ होतात. टिप नंबर 5. घावण किंवा डोसा तव्याला न चिकटण्यासाठी जर तुम्ही बिडाच्या तव्यावर घावण किंवा डोसा बनवत असाल तर तवा कडकडीत गरम झाल्यावर त्यावर अर्धा कांदा थोड्या तेलात बुडवून पूर्ण तव्यावर घासून घ्या. कांद्याच्या रसामुळे तव्याला नैसर्गिक नॉनस्टिक कोटिंग मिळते आणि डोसा अजिबात चिकटत नाही. टिप नंबर 6. काकडीचा कडूपणा काढण्यासाठी काकडीचे देठ कापून त्यावर थोडे मीठ लावा आणि दोन्ही भाग एकमेकांवर घासा. यातून निघणारा पांढरा फेस काढून टाका. त्यामुळे काकडी कडू लागणार नाही. टिप नंबर 7. शेंगदाण्याची साले लवकर काढण्यासाठी शेंगदाणे भाजत असताना त्यावर पाण्याचा हलका हबका मारा. त्यामुळे शेंगदाणे खमंग भाजले जातात आणि साल लगेच निघते. टिप नंबर 8. हिरवे वाटाणे ताजे ठेवण्यासाठी वाटाणे सोलून एका डब्यात ठेवा आणि त्यात थोडीशी साखर मिसळा. यामुळे वाटाण्यांचा हिरवा रंग आणि गोडवा फ्रीजमध्ये टिकून राहतो. टिप नंबर 9. मासे तळताना तेल काळे होऊ नये म्हणून माशांना मॅरिनेट करताना खूप जास्त सुखे मसाले लावू नका. तळताना जास्तीचा मसाला हलक्या हाताने झटकून घ्या. टिप नंबर 10. कडधान्यांना मोड लवकर आणण्यासाठी मटकी किंवा मुगाला मोड लवकर आणण्यासाठी त्यांना भिजवल्यावर एका सुती कापडात बांधून हॉटेलसारख्या उबदार कॅसरोलमध्ये ठेवा. टिप नंबर 11. इडलीचे भांडे स्वच्छ करण्यासाठी इडली काढल्यानंतर भांड्याला चिकटलेले पीठ लवकर निघत नाही. भांडे 10 मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. ते सहज स्वच्छ होईल. टिप नंबर 12. साखर डब्यामध्ये मुंग्या होऊ नयेत म्हणून साखर डब्यात 4 ते 5 लवंगा टाकून ठेवा. यामुळे मुंग्या साखरेकडे अजिबात फिरकणार नाहीत. टिप नंबर 13. भाकरी मऊ आणि न चिकटणारी करण्यासाठी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी करताना पीठ मळण्यासाठी नेहमी कडकडीत गरम पाण्याचा उकड काढल्यासारखा वापर करा. पीठ किमान 5 ते 7 मिनिटे हाताच्या तळव्यांनी चांगले मळून घ्या. यामुळे पिठाला चिकटपणा येतो. भाकरी थापताना ती काठाला चिकटत नाही आणि भाजल्यावरती अतिशय मऊ होते. टिप नंबर 14. चिरलेला कांदा डोळ्यांना झोंबू नये म्हणून कांदा चिरण्यापूर्वी सुरीला थोडंसं लिंबू चोळा. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यांची जळजळ कमी होते.
टिप नंबर 15, कारल्याची भाजी आठवड्यातून 2 वेळा खावी. यामुळे रक्त शुद्ध होते आणि चेहरा देखील स्वच्छ होतो. टिप नंबर 16, फळांवरील मेन वॅक्स काढण्यासाठी. सफरचंद किंवा इतर फळांवरील वॅक्स कोटिंग काढण्यासाठी फळे गरम पाण्यामध्ये थोडं मीठ आणि बेकिंग सोडा घालून 5 मिनिटे ठेवा. टिप नंबर 17, श्रीखंडासाठी चक्का एकदम घट्ट बांधण्याची पद्धत. दह्याचा चक्का बांधताना सुती कापड्यात दही ओतल्यावर ते रात्रभर टांगून ठेवण्याऐवजी त्या कपड्यावर एक जड वस्तू जसं की पाण्याचा हंडा किंवा खलबत्ता 5-6 तास ठेवून द्या. यामुळे दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाते आणि हॉटेलसारखा घट्ट चक्का तयार होतो. टिप नंबर 18, जलेबी कुरकुरीत करण्यासाठी जलेबीच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिसळा. यामुळे जिलेबी तळल्यावर पाकात टाकल्यानंतर ती मऊ पडत नाही. टिप नंबर 19, बेसन काढताना नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा. ओला चमचा वापरल्यामुळे बुरशी येण्याची शक्यता असते. टिप नंबर 20, शिळ्या झालेला ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून हवाबंद डब्यात भरून ठेवा. त्याचा उपयोग नंतर कटलेट बनवताना केल्यास कटलेट तुटत नाही आणि ते कुरकुरीतही होतात. टिप नंबर 21, तुरटी भिजवलेल्या पाण्यात छोले भिजवल्यामुळे छोले छान मऊ होतात. टिप नंबर 22, इडलीचे पीठ फुलले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली बनवा. इडल्या छान मऊ व लुसलुशीत होतात. टिप नंबर 23, कांदा हवेशीर कोरड्या टोपलीत ठेवा. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास ओलावा निर्माण होतो आणि कांदे खराब होतात. टिप नंबर 24, कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून किंवा मीठ हळदीच्या पाण्यात ठेवा, म्हणजे कडवटपणा कमी होईल. टिप नंबर 25, दही घट्ट लागावे यासाठी दही लागण्यासाठी दूध कोमट असावे. ते जास्त गरम किंवा थंड नसावे. शक्यतो मातीच्या भांड्यांचा वापर करावा, कारण माती ही अतिरिक्त पाणी शोषून घेते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.